अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील किरोली, चिंचोली आणि परिसरात मुसळधार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत आहेत. पुराचे पाणी शेतामध्ये शिरल्याने हजारो हेक्टरवरील खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून शेतकऱ्यांनी तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे. सततच्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, तूरसह विविध खरीप पिके पाण्याखाली गेली असून पिके सडण्याची भीती निर्माण झाली आहे. वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडलेत. प्रशासनाने त्वरित पाहणी करून पंचनामे करावेत आणि शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी करण्यात येत आहे. करत तुमची शेती 10 एकर गेली आहे. 6 एकर 6 एकर पूर्ण किती होती? पूर्ण 10 एकर होती. 6 एकर पाण्यात गेली आहे. अच्छा, कपाशी आहे हा? शेतामध्ये. कपाशी पूर्ण कपाशी होती का? काय नाव आहे तुमचं? राजू नारायण डगवार. बाबाचं नाव टाकलं. माझं ओमप्रकाश राजू. हं. तर तुम्ही 6 एकर केला का? अच्छा, आणि आता काय तुमची सरकारकडे काय तुमची डिमांड आहे? आता काय देते काय माहिती आता सरकार आपल्याला. हो का? आता पूर्ण तुमचं पीक पूर्ण खराब होऊन जाईल का? पूर्ण खराब. अच्छा, आता तुम्ही किरोली किती एकर वावर होतं तुमचं? 5 एकर. आता हे पुरामध्ये पूर्ण तुमचं 5 एकर वावर गेलं का? हो. काय लावलं होतं शेतात तुम्ही? पराठी. अच्छा, पूर्ण 5 एकरात पाणी आहे का तुमच्या? पूर्ण 5 एकर. अच्छा, आता काही उरलं नाही का? नाही, काहीच नाही. तुमचं हे पुरामध्ये गेलं आहे? माझं गेलं अडीच चक्कर. अच्छा, पूर्ण पुरातच आहे का वावर? हो, पूर्ण पुरात अच्छा, काय लावलं होतं तुम्ही? पराठी. अच्छा, पूर्ण 2.5 एकर पाणी डुबलं आहे का? हा, पूर्ण. अच्छा, किती दिवस झाले आहे पुराला आहे? हे सकाळी चढला. हो का? आता याच्यात तुमचं पीक पूर्ण नुकसान होऊन जाईल का? हो, नुकसान नाही तर काय, आता पराठी डुबली आहे. अच्छा, आता तुम्हाला सरकारकडून काय तुमची आहे मागणी आता? आता त्याने द्यावं बा आता वावर पाहू. अच्छा, आता तुम्हाला आता सरकारकडून काही अपेक्षा आहे का? वा. प्रतिनिधी जावेद खान, NTV न्यूज मराठी, धामणगाव रेल्वे, अमरावती.